2 गांजा तस्करांना कल्याण रेल्वे स्थानकात अटक। 4,17,360 रुपये किमतीचे गांजा जप्त। कल्याण रेल्वे गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई। कल्याण रेल्वे स्थानकावरील फ्लॅट क्रमांक 5 वरून 2 गांजा तस्करांना कल्याण रेल्वे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या गांजा तस्करांची नावे मेहताब शेख आणि लाल कोटकी अशी आहे। यापैकी मेहताब हा मुंब्रा शील परिसरात राहतो, तर लाल हा कर्नाटकातील कुलबर्गी इथे राहणारा आहे। या दोघांकडून 4,17,360 रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे। कल्याण स्थानकात हे दोघे पुरी एक्सप्रेस गाडीने फ्लॅट क्रमांक 5 वर उतरले। पोलिसांना त्यांचा संशय आला। त्यांच्याकडे मोठ्या आकाराच्या बॅग होत्या। पोलिसांना त्यांचा संशय आला। त्यांना पोलिसांनी हटकले। बॅगांची तपासणी केली असता त्यात गांजा होता। या दोघांनी ओडिशा राज्यातील संबलपूर इथून हा गांजा आणला होता। ते हा गांजा कोणाला विकणार होते याचा तपास कल्याण रेल्वे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस करीत आहेत। कल्याण रेल्वे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। पोलीस आयुक्त श्री राकेश कलासागर यांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यासंदर्भात आदेशित केले होते। त्यावरून आमची कल्याण क्राईम ब्रँचची टीम PSI सावंत यांच्या नेतृत्वाखाली काम करत होती। दिनांक 18/6/25 रोजी कल्याण क्राईम ब्रँचची टीम आणि RPFची क्राईमची टीम एकत्रितरित्या प्लॅटफॉर्म नंबर 5 वर गस्त घालत असताना पुरी LTT गाडीतून 2 संशयित इसम खाली उतरले। त्यांच्या हातात मोठमोठ्या बॅगा होत्या। आमच्या टीमला त्यांचा संशय आल्यावरून त्यांनी त्या बॅगा चेक केल्या। त्यामध्ये त्या बॅगामध्ये 20 किलो 869 ग्रॅम किलो वजनाचा सुमारे 4,17,360 रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला। त्यावरून त्यांच्यावर कल्याण रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। त्यांची नावे मेहताब आलम इर्शाद आलम शेख वय 35 वर्षे हा राहणारा मुंब्र्याचा आहे। दुसरा लाल मोहम्मद अमीन कोटकी हा कर्नाटक राज्यातील आहे। त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून पुढील तपास चालू आहे।